खास करून कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे आणि ते पाहता पाहता आता संत्रा उत्पादक शेतकरी पण आत्महत्या करायला लागले. विदर्भातली ओळखच संत्रा होती आणि ते पुसल्या जाऊ नये याचाही विचार खरं तर सरकारनं केला पाहिजे. आणि देवाभाऊ मुख्यमंत्री असताना किमान त्यांच्या काळात या विदर्भातल्या आत्महत्या नष्ट होईल, त्या थांबेल ह्या अपेक्षा आहे. आणि काय हरकत आहे, आम्हाला तर काय शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्रीसाठी आम्ही कोणाला पण घ्यायला तयार आहोत. आम्ही 2 पावलं मागं घेऊ, पण सगळे जे असे चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांना घेऊ आपण. शिवसैनिकांच्या मनात भावना काय, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा किंवा काँग्रेसचा व्हावा असं थोडं असणार आहे. शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकांना शिंदेसाहेबच मुख्यमंत्री व्हावं असं वाटणार आहे आणि ते साहजिक आहे. त्याच्यात काही मला नाही वाटत काही कोणाला अडचण निर्माण होईल. भाऊ, महाराष्ट्रात विदर्भाचे मुख्यमंत्री असताना सुद्धा रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. काय झालंय, सरकारचं फेल्युअर म्हणता येईल की विदर्भाच्या फेल्युअर म्हटल्यापेक्षा त्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं फार गरजेचं आहे. आम्ही देवाभाऊचे भाषणं विधानसभेत ऐकायचं, अनुशेषाच्या संदर्भात असेल, बऱ्याच भाषणातून आम्हाला त्यांच्या प्रेरणा भेटायची. आणि आज हे सगळं असताना मला असं वाटते का खास करून कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे आणि ते पाहता पाहता आता संत्रा उत्पादक शेतकरी पण आत्महत्या करायला लागले. विदर्भातली ओळखच संत्रा होती आणि ते पुसल्या जाऊ नये याचाही विचार खरं तर सरकारनं केला पाहिजे. आणि देवाभाऊ मुख्यमंत्री असताना किमान त्यांच्या काळात या विदर्भातल्या आत्महत्या नष्ट होईल, त्या थांबेल ह्या अपेक्षा आहे. आणि त्यांनी त्याच्यासाठी पावलं उचलले ते पण अधिक सक्षमपणे पावलं उचलले पाहिजे. हो, नुकत्याच झालेल्या काही शासकीय कार्यक्रमात एकनाथजी शिंदे यांचं नाव जे नाव नव्हतं पत्रिकेवर, त्यांचं नाव डावललं गेलं. कसं आहे का, पत्रिकेवर नाव डावलणं किंवा नाही टाकणं हे होऊ शकतं, पण लोकांच्या हृदयातलं एकनाथजी साहेबांचं जे लोकांच्या हृदयात नाव आहे ते थोडं मिटू शकणार आहे. ते अधिक वाढत जाईल. तुम्ही पत्रिकेचं नाव जेवढं कमी करत जाल तेवढं ते लोकांमध्ये वाढत जाईल. मग तुम्ही एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे आणि देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन व्हावं असं म्हटलेलं आहे, तर नेमकं देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या पदावर प्रमोशन व्हावं? सर्वोच्च पदावर गेले पाहिजे. महाराष्ट्राचा आवाज देशभरात बुलंद झाला पाहिजे. त्यांच्याकडे त्या अपेक्षा सगळेजण करून आहे. पंतप्रधानपदी जावं असं तुम्हाला वाटते? मला वाटतं मी नरेंद्रजी देवेंद्रजीचं भांडण लावू इच्छित नाही, परंतु त्यांनी सर्वोच्च पदावर जाणं गरजेचं आहे. भाऊ, नुकतेच आता राज्यसभेची जी निवडणुकीसाठी लगबग सुरू आहे, या निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आपल्या राज्यसभेची उमेदवारी मिळावी असा प्रयत्न केला, तर मात्र अखेर ते उमेदवारी जे ते राजेंद्र जैन यांना मिळालेली आहे. खरं तर नवनीतजी राणा राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनच त्या निवडून आल्या होत्या वाटते, मला असं वाटतं, माझं चुकत नसेल तर. त्यांच्या पाठिंब्यावर ते पहिल्यांदा खासदार झाले, नंतर ते भाजपमधून पाठिंबा घेऊन उभे राहिले. आणि या सगळं असताना त्यांचं मूळ जर पाहिलं तर ते काँग्रेस राष्ट्रवादीचंच होतं. आणि राष्ट्रवादीनं खरं तर विचार करायला पाहिजे होतं, एवढं चांगलं व्यक्तिमत्व राष्ट्रवादीच्या पक्षात जर मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं. जसं तो चान्स सोडायला नाही पाहिजे होता राष्ट्रवादीने. तुमच्या पक्षात नवनीत राणांनी यावं, तुम्ही असे त्यांना ऑफर द्याल का? काय हरकत आहे, आम्हाला तर काय शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्रीसाठी आम्ही कोणाला पण घ्यायला तयार आहोत. आम्ही 2 पावलं मागं घेऊ, पण सगळे जे असे चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांना घेऊ आपण. लाडके गोंदिया भंडारात तुम्ही वक्तव्य केले की लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नसल्यामुळे आंदोलनाचा इशारा जो आहे तुम्ही सरकारला दिलेला आहे, सरकारमध्ये असून सुद्धा. मला एक सांगा, सरकारमध्ये असून आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे सरकारमध्ये आहे आता शेतकऱ्यांना मरू द्या, सरकारमध्ये आहे आता घरकुलं थांबू द्या, सरकारमध्ये आहे आता सगळे पगार थांबलो, काही बोलू नका, चूप राहा, तुम्ही सरकारमध्ये आहे, हा कुठला प्रकार आहे? अरे सरकारमध्ये आहे याचा अर्थ सरकारला काही गोष्टी लक्ष देत नसेल तर त्या मांडल्या पाहिजे निवेदनातून. जर त्या सरकार ऐकत नसेल तर त्याला रस्त्यावर येऊन सांगितलं पाहिजे. आज घरकुल, रमाई आंबेडकर योजना इतकी चांगली योजना राज्याची, का टार्गेट दिल्या जात नाही? शबरी योजना आहे, व्यसनमुक्त वसाहत योजना आहे, सगळ्या योजनेचं टार्गेट नाही आहे, ते पैसे नाही आहे, अर्धवट पगार घरकुलं आहे. बिचारे ते आता पावसाळ्यात कसे घरकुलं पूर्ण करणार, कुठं राहणार, हा मोठा प्रश्न आहे. MRGच्या मजुराचे पैसे भेटले नाही, श्रावणबाळ योजनेचे पैसे 3 महिन्यापासून बंद आहे, संजय गांधीचे पैसे 4 महिने अगोदर बंद होते, आम्हाला आंदोलन करावं लागलं. आता धान उत्पादक शेतकरी, चना उत्पादक शेतकरी याचे पैसे भेटले नाही. तोंडावर आता तुम्ही सांगतोय त्याचं पेरणी आहे, मग त्याच्यासाठी आम्ही 30 जून तारीख दिली. 30 जूनपर्यंत जर प्रशासनावर यानं लक्ष घातलं नाही तर 1 जुलैला आम्ही कलेक्टर ऑफिस घेरणार.
गोंदियाचं भाऊ, शेवटचा प्रश्न. राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. हत्येचं प्रकरण नागपुरात वाढत आहे, अमरावतीमध्ये वाढत आहे आणि सोबत जर बघितलं तर बुलढाण्यामध्ये एक नुकतीच घटना घडली की ती मुलगी तिचा खून झाला नसताना तिच्या आईवडिलाला खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. खरं तर महाराष्ट्राच्या पोलिसांची एक वेगळी ओळख होती आणि ते आता पुसल्या जाऊ नये याच्यासाठी खरं तर काम होणं गरजेचं आहे. मुलगी मरणच पावली नाही, पण आईवडिलाला तिच्या खुनाबद्दल अटक होणं हा मोठा शर्मिंदाची गोष्ट आहे. एखाद्या पिक्चरमध्ये दाखवले जाणार नाही असा सीन जर इथं घडत असेल, अशा घटना प्रत्यक्षात घडत असेल तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे. मला वाटते देवाभाऊ सक्षम आहे आणि या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालेल. नाही, यामुळे तर विरोधक म्हणतात की गृहमंत्रीपद हे वेगळ्या व्यक्तीकडे असावं. आता विरोधकांचं मत आहे, काय बोलणार, त्यांना त्यांच्या काळात काय चांगलं होतं ते पाहिलं पाहिजे ना. विरोधकांनी फार चांगलं काम केलं असतं तर मग ह्या गोष्टी आल्या कशाला असतं.